विठ्ठल 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 फलकट तो संसार, फलकट तो संसार, येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरीसे जनासही. असं मिळून येऊ दे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्रीमंत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अद्वैतपर प्रकरणातील 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज संसार नेमका कसा हे मनासहित जनाला पटवून देण्याचं काम करतात. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी गुरु संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे गेवराई नावाचं गाव आणि या गावामध्ये ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबा आणि वैराग्य मूर्ती श्री संत वामन भाऊ महाराज या 2 महात्म्यांच्या संयुक्त पुण्यतिथीच्या निमित्तानं सत्संग कीर्तन सोहळा समितीच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गेल्या 14 वर्षापासून सुरू असणाऱ्या या कीर्तन महोत्सवातील या वर्षीचं हे 15वं वर्ष आणि या 15व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा आपला हा भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवातील आजच्या या मला वाटते 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा परमपूज्य प्रातस्मरणीय व्याकरणाचार्य आचार्य श्री हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज लाड गुरुजींच्या या ठिकाणी आजची ही कीर्तन सेवा आहे. पण आपल्याला सगळ्यांना कल्पना मिळालीच की गुरुजींचे पिताश्री वैकुंठवासी आणि आमच्या मुळे आबाचे साथीदार जुने साथीदार म्हणजे शेषराव अण्णा योगाजी लाड यांना 26-27 तारखेला देहावसान झाल्यामुळं की आपल्या वडिलाचं निधन झालं. गुरुजी तसे मुळात संन्यासी आहेत. संन्याशाला आई वडिलाचं पिंडदान संन्याशानं अगोदरच केलेलं असतं, पण लोकाचार म्हणून गुरुजी म्हणले की मला थांबणं साहजिक आहे आणि म्हणून सत्कार आणि खऱ्या अर्थानं हे कीर्तन माझ्या वाट्याला आलेलं आहे. सत्कार खऱ्या अर्थानं तो गुरुजींचा होता, तो माझा सत्कार नव्हता, मी निमित्त मात्र होतो आणि हे कीर्तन सुद्धा गुरुजींचं आहे. त्यांच्याच मुखातले 4 शब्द मी तुमच्या समोर मांडणार आहे. याच्यात माझ्या पदरचा एक शब्द सुद्धा नसणार आहे. चाटे सरांनी हे सुंदर कार्यक्रमाचं आता निमित्त मात्र चाटे सर आहे. जसं मी कीर्तनाला निमित्त आहे तसं कार्यक्रमाला निमित्त चाटे सर आहेत. पण कुणाला तरी पुढं होऊन करावं लागतं म्हणून एक असावा म्हणून चाटे सरांनी त्यांचा सगळा परिवार मित्र परिवार स्नेह परिवार जमा करून या उत्सवाची 1 वर्षापासून आबा तयारी करतात सर. 1 वर्षापासून आता हे कार्यक्रम संपला की लगेच पुढच्या वर्षीचं चाटे महाराज हे कसं करायचं आता हे कोणचं कीर्तन कार्य म्हणजे वर्षभरापासून चालू असतं. याच्यात तिळमात्रही त्यांचा स्वार्थ नाही आहे. फक्त श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज सद्गुरु नगरनारायण महाराज या साधू संतांची सेवा हाच उद्देश गुरुजींच्या जीवनामध्ये आहे. दुसरा उद्देश नाही. संत सेवा ही मोलाची सेवा आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी एक पुस्तक लिहिलंय राहुलजी, द बेस्ट इंडिया नावाचं पुस्तक इंग्लिशमधलं आहे. द बेस्ट इंडिया त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलंय, जगामध्ये जेवढे संत झाले नाहीत तेवढे संत भारत देशामध्ये झाले. काय मोलाचं वाक्य. जगामध्ये जेवढे संत झाले नाहीत तेवढे संत भारत देशामध्ये झाले. पण त्याच्या पुढे एक वाक्य सर असं लिहिले त्यांनी, भारत देशामध्ये जेवढे संत झाले नाहीत तेवढे संत महाराष्ट्रानं तुम्हा आम्हाला दिले, ते महाराष्ट्रीयन लोकांचं परम. पण त्याच्या पुढचं त्यांनी जे वाक्य लिहिले ते जरा न ऐकण्यासारखं आहे. त्यांनी असं लिहिलंय, एवढे संत महाराष्ट्रात होऊन सुद्धा ते महाराष्ट्रीयन लोकांना कळाले नाहीत, हे फार मोठं दुर्दैव आहे. विठ्ठल या 2 महात्म्यांचं पुण्यस्मरण आपण या ठिकाणी करत आहात. आज विशेष गुरुजींच्या सत्कार सद्गुरू
अमृताश्रम स्वामी महाराजांचा, बाबासाहेब पाटलांचा आणि हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व मृदंग सम्राट आमचे मृदंग तालमणी हरिभक्तीपरायण अभिमन्यू आबामुळे आबांचा सत्कार. आज उपस्थिती हरिभक्तीपरायण तुळशीराम महाराज आतकरी गुरुजी, हरिभक्तीपरायण आळंदीचं वैभव राधाकृष्णजी महाराज गरड गुरुजी, आपल्या गेवराई तालुक्याचं वैभव हरिभक्तीपरायण गोविंद महाराज नाईकवाडे आणि हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट गणेश महाराज लोंढे की जे विष्णुपंत महाराज लोंढे यांचे पट्ट शिष्य आहेत. आणि मोठे नाना हार्मोनियमची साथ करण्याकरता आवर्जून उपस्थिती श्री हरिभक्तीपरायण श्रद्धास्थान निंबाळकर बाबा. कोण? नाना इथंच आहेत, बरोबर आहे का नाही? मोठे नानांची उपस्थिती आहे आणि हरिभक्तीपरायण निंबाळकर बाबांची ही उपस्थिती आहे. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. आता जास्त वेळ अगोदरच गेलेला आहे, जास्त वेळ न घालवता झालेली कीर्तन सेवा भगवान बाबाच्या चरणी समर्पित करतो आणि आपलं सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल सजनो, चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. महाराजांच्या गाथेतला 4 चरणाचा तिडक्या पद्धतीचा आहे आणि या अभंगाद्वारे तुकोबाराय आपल्या मनाला उपदेश करतात. परमार्थ करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर मन आहे काका. मन जर असेल तर परमार्थ आहे आणि मनाच्या जर मनात आलं तर कधी अधोगतीला नेईन हे सांगता येत नाही आणि मनाच्या जर मनात आलं तर कधी देव भेटेल हेही सांगता येत नाही. मूळ जर काय असेल तर मन आहे. ज्ञानोबाराय त्याचं चिंतन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात तू मन हे मीच करी, भगवान म्हणतात माझे भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मज एका ते मना तेथे धाव घे राहे विठोबाचे पायी. मन ही एक गाव आहे महाराज. हे जे शरीर दिसतंय ना सर, हे एक गाव आहे. जसं एखादं आपलं खेडे गाव आहे, समजा आता नवले पाटलांचं आमच्या रुई गाव आहे, जसं गाव आहे तसं गावाला ग्रामपंचायत असती का नाही? गावाला जशी ग्रामपंचायत आहे आणि ती काही मोजकी 10ची 11ची 15ची 7ची 9ची कळायला लागलं ना बोलणं असं, म्हणजे मानाबिना हलवी जा म्हणजे मला कळन तुम्हाला कळत आहे म्हणून. हा अशी मानाबिना ही बॉडी असती तशी एक देहपुरी नावाचं एक गाव आहे गुरुजी. कोणतं गाव आहे? कोणतं गाव? देहपुरी नावाचं गाव आहे आणि त्या देहपुरी नावाच्या गावाची बी बॉडी आहे आणि ती बॉडी 11ची आहे. कितीची बॉडी? 11ची. बोलत चला, कितीची बॉडी? 11ची बॉडी. 11ची. आणि त्या 11च्या बॉडी मध्ये मन ही बॉस आहे, अर्थात ते पाटील आहे. पाटील कोण आहे? पाटील आहे. महाराज सरळ सरळ वर्णन करतात. मनुराजा एक देहपुरी, मनुराजा एक देहपुरी, अभिमान तुझा किनारे, पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा, केली आम्हावरी, तेने कृपा केली आम्हावरी गा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या. मन म्हणजे देहरूपी पुरीचा राजा आहे. राजा मनू राजा एक देहपुरी. एकतर मन राजा आहे, नाही तर महाराज म्हणतात मनाजी पाटील देहगावीचा. पाटील आहे पाटील देहगावीचा. पण हे पाटील एवढा खतरनाक आहे, कोण्या दिवशी गावाला मातीत घालीन ह्याच सांगता येत. कोण्या पाटलाचं? हा कोणत्या पाटलाचं? तुम्ही आपापल्या गावातल्या पाटला बघायचं नाही उग काही नाही. अहो ही मनरूपी पाटील कोण्या दिवशी या गावाला कुठं खड्ड्यात घालीन सांगता येत नाही. म्हणून विश्वास धरू नका त्याचा, का घात करील नियमाचा पाडील फाशी. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादानू. जोशी नावाच्या प्रकरणात तुकोबराचे शब्द आहेत. मन हे पाटील आहे. पाटील मन तसं चांगलंय, मन वाईट नाही महाराज. मनाच्या मनात आल्यावर कोण्या दिवशी बी महाराज देव प्राप्त होईल सांगता येत नाही. वाईट बी मनातच येत आहे आणि चांगलं बी कुठं येतंय? मनातच येत आहे. चांगलं बी मनातच आणि वाईट बी. दुसऱ्याची चेपल हाणायची बी मनातच येत आहे की नाही काही येत. आणि कीर्तन ऐकायचं बी
मनातच येते म्हणत चांगलं. आमच्या ड्रायव्हरची चप्पल हरपली, मला चप्पल घेऊन द्या. अरे म्हणला हान कीर्तनातली, त्यानं खरंच हाणली. हा मी विनोदी माणूस, त्यानं खरंच हाणली. बरं त्यानं हाणली मै हरपली, ताप का सांगा. मी माझी 2.5 तास सापडलीच नाही. जाताना त्याच्या पायाकडे बघितली तर मैत निघाली. बॉम्बला आता कसं करायचं सांगा, काय करावं सांगा. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. अशी अधून मधून फवारणी करायची म्हणजे किडे मरत येत, बाकी काही नाही. हा काही ठिकाणी किडे मरत येत, काही ठिकाणी फवाऱ्यातून किडे. आता हे बी लय फवाऱ्यातून बी किडे गुरुजी निघालेत की आता नाहीत का निघाले सांगा. लक्षात घ्या, मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे. मन स्वभावानं चांगले, कमी वेळामध्ये आपल्याला चिंतन करायचे. मन चांगलंच आहे, वाईट नाही. पण आपल्याकडे गावठी एक मन आहे सर, आपल्याकडे आहे बघा गुरुजी, आहे आपल्या खाली बी तिकडे आहे. कोणती मन आहे आबा? ढवळ्या शेजारी आणि वान नाही, पण ही आशातलं मन आहे. मन परमार्थासाठी तोला मोलाचं आहे. करड गुरुजी मन तोला मोलाच आहे होईल महाराज, त्याच्याबद्दल काही शंका नाही बाबा. पण ही मन काय झालंय, मन ही सरपंच आहे. आपल्या भाषेत बोलतो जरा, मन कोण आहे? सरपंच आहे. आणि आता सरपंच असल्यामुळे तिची बॉडी 11ची, मग बाकीचे 10 कोण? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. ह्या 10 इंद्रियावर ताबा मनाचा. मन इंद्रियाचा राजा. मन हा इंद्रियाचा कोण आहे? राजा आहे, राजा. मग आता त्याला नवले पाटील तुम्ही सांगा, त्याला अधून मधून काय करावं लागतंय? आता ग्रामपंचायत म्हणल्यावर ही सरपंच मन असल्यामुळं त्याला ही 10 सदस्य घेऊन कधी कधी महिन्याला एकदा काय कोणती सभा म्हणते त्याला, महिन्याला एक ग्रामसभा तर घ्यावं लागेल का नाही? आणि हे ग्रामसभेच्या निमित्तानं इंद्रियाच्या संगतीत बसायला लागलं. कोण? नीट ऐका जरा, विषय जड आहे. कोण रामभाऊ लक्षात यायला लागलंय का? ग्रामसभेच्या निमित्तानं म्हणा, अधून मधून म्हणा, मन हे कुणाच्या संगतीत बसायले? हा, इंद्रियाच्या. कुणाच्या? बोलत चला, कुणाच्या? इंद्रियाच्या. आणि इंद्रियाचा खानदानी धंदा कुचाकुची करणे. इंद्रियाचा धंदा कुचाकुची करणे म्हणजे खालीवरी करणे, बरोबर आहे का नाही? ह्याला नाव ठेवणं, त्याला नाव ठेवणं, ह्याला वाईट बोलणं, त्याला वाईट बोलणं, हे इंद्रियामुळे व्हायला लागले. या बसा 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 बसा, हा थोडं धरून आणा, हा बसा. ही इंद्रियाचा धंदा काय नाही, इंद्रियाचा धंदा बैलासारखा आहे महाराज. ज्ञानोबराचे शब्द आहेत, माझ्या पदरचे नाही. कसं आहे, ज्ञानोबराचे शब्द तोला मोलाचे. आणि कुठल्या बी कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा. काय असावा? काय असावा? काय असावा? पुरावा असावा. हा, पुरावा नसल्यावर महाराज पुरावा. बरोबर आहे का नाही? पुरावा नसल्यावर महाराज पुरावा. पण पुरावा असल्यावर का पुरावा? आणि हे नसलं कळलं तर ह्यांना पुरावा कशाला उरावा? डायरेक्ट पुरावा. कीर्तनकाराच्या बोलण्याला ज्ञानोबरायांच्या तुकोबरायाचा पुरावा असला पाहिजे. हा, पुरावा देताना हिंदी गाण्याचा पुरावा जमल का? नाही नाही, त्या पुरावा द्यायचा आहे तर ज्ञानोबरायची उभी असावी. ज्ञानोबराय म्हणतात, इंद्रिय बैलाची पेटी. ज्ञानोबरायचे शब्द इंद्रिय बैलासारखे बघा तुम्ही शब्द. इंद्रिय बैलाची पेटी न म्हणे आवश्यकी पहाटी. ज्ञानोबराय म्हणतात इंद्रिय बैलासारखे, बैलासारखे. आणि दा म्हणणार मन आहे. दा म्हणणार कोण आहे? मन आहे. आणि ही इंद्रिय हाकते. पण इंद्रियाचा धंदा, इंद्रियाला नाव ठेवायचा, खालीवरी करायचा, वाईट बोलायचा, हा इंद्रियाचा कसला धंदा आहे? खानदानी धंदा आहे. सोप्या भाषेत बोलू का? मन चांगलंय पण इंद्रियाच्या संगतीत बसायला, आणि संगतीचा परिणाम होतो का नाही? असंगतीचा परिणाम होतो महाराज. आणि मन इंद्रियाच्या संगतीत बसायला, आणि इंद्रियाला आवड आहे संसाराची. इंद्रियाला कुणाची आवड आहे? सोपं आहे, थोडस लक्ष दिलं की लक्षात येते. इंद्रियाला कुणाची आवड आहे? संसाराची. त्याचा खानदानी धंदा संसार करणे, संसाराची आवड आहे. आणि मन सुद्धा इंद्रियाच्या संगतीनं संसाराच्या नादी लागलं. आलं का लक्षात? आता लिंक लक्षात आली का तुमच्या? मी अभंगात कसा प्रवेश करतोय लक्ष देऊन ऐका. आपण सगळे सुज्ञ आहात. मन चांगलंय पण नादाला कुणाच्या लागलं? बोला गड्या, मोकळ्या मनानं बोलत जा. अशी करतात मला खरं, जसे ज्ञानेश्वरी गाता पाठ आहे ह्यांच्या, अशी बोलत चला ना मोकळ्या मनानं. मन चांगलंय कुणाच्या लागलं? बोला गड्या, बोला. मी तिकडे येऊ का पटांगणाला? सांग बरं, कुणाच्या नादी लागलं? इंद्रियाचे. आणि इंद्रियाचा धंदा हा संसार करणे. म्हण इंद्रियाचा धंदा काय? संसार करणे. बरं ठीक आहे,
इंद्रियाच्या संगतीनं संसाराच्या मन बी नादाला लागलंय. पण कसं असते नीट ऐका, नादी लागायला बी अडचण नाही की पाटील, बरोबर आहे का? नादी लागाय काही अडचण आहे का? पुन्हाच्या बी नादी लागाय अडचण नाही गुरुजी, पण ह्याच्या नादी लागले ह्याचे परिणाम काय होतील याचा विचार करायला पाहिजे. लक्षात आलं का बोलणं? आणि शहाणी सुज्ञ जाणकार माणसं नेहमी परिणामाचा विचार करत असतात. शहाण्यानं परिणामाचा विचार करायचा. अरे ह्याच्या संगतीत बसल्यावर कसं असं परिणामाचा विचार, आणि परिणामाचा विचार करीत नाही तर मग हात मोड पाय मोड उगच उगच नादी लागत की नादी लागत का नाही. शहाण्यानं परिणामाचा विचार करा. परमपूज्य वैकुंठवासी सद्गुरू स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक पूजनीय श्री वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले हमेशा सांगायचे, केळ सांगवीचे, मूळ केळ सांगवीचे बाबा घुलेबांचे शब्द आहे. बाबा नेहमी सांगायचे काय, बाबांचे शब्द आहेत. बाबा म्हणायचे एक संन्यासी, संन्यासी संन्यासी खतरनाक संन्यासी, आणि ती संन्यासी दारात आलं आणि आवाज दिला भिक्षा देही. दारात एक बारकं लेकरू खेळत होतं आणि माईनं 1 रुपया त्या लेकराला खेळण्यासाठी दिला होता आणि 1 रुपयाला खेळत होतं. संन्याशानं लेकराची नजर चुकली त्या 1 रुपया असा पाय दिला. ऐकायला का लक्ष देऊन 1 रुपया पाय दिला. ते लेकरानं बघितलं आणि लेकरू म्हणलं आई त्या संन्याशानं माझा 1 रुपया घेतलाय. आईनं मधूनच सांगितलं जाऊ दे घेऊ दे घेऊ दे, खोटा होता. बाबाचे शब्द आहेत. आता खोटा होता हे कळाले नादी लागल का? संन्यासी पाय ठुईन का? बोला ठुईन का? नाही का? खोटा आहे म्हण, बरोबर आहे का नाही? संसार बी तसलाच आहे. खोटा ऐसा संसार, ऐसा संसार, पायी द्यावी थार, मज पायी द्यावी थार. भरपूर म्हणायचे गोविंद महाराज, काय अडचण आहे, बिनधास्त कोणी बी म्हणायचं, तुम्हाला बी येत असलेत म्हणायचं, काही नाही तसलं. हा बिनधास्त नसलं बी बसत तरी म्हणायचं मी ओढून घेतो, काही काळजी करायचं का? फक्त एकच आहे, ओढून घ्यायला बी हाताला आलं पाहिजे, एवढंच, बाकी काही नाही. हाताला नाही आल्यावर कसं ओढून घ्यावा? बिनधास्त प्रमाण म्हणायचे. फक्त वेळ झाल्यामुळं लोक लई आंबट होणार म्हणून चाली सिंगल करायचे. जमतंय का नाही? जमतंय का नाही? चालीस बरोबर आहे का? कसं गरड गुरुजीला विचारलं, कसं गुरुजी बरोबर का? असं म्हणजे सिंगल करीत चालायचं, म्हणजे लोक बी आंबट होत नाहीत ना. पुन्हा लोकांनी म्हणायचं अरे ही उशिरा सुरू झालं पुन्हा सरी भजनावरीच गेलं र, असं बी हो नाही, बरोबर आहे का? पुन्हा आपलं सिंगल करीत चालायचं, बाकी काही नाही. लक्षात घ्या, संसार खोटा आहे. हा झाला घुलेबांचा दृष्टांत. स्वानंद सुखनिवासी मृदंगाचे राजे महाराज वैद्य बाबांच्या मुखातला दृष्टांत. वैद्य बाबा होते. वैद्य बाबांचं वर्णन एकदा जगन्नाथांना पवारांनी केलं. काव्यतीर्थ जगन्नाथांना पवार आबांना माहिती. जगन्नाथांना पवारांनी गुरुजी एकदा वैद्य बाबाचं वर्णन केलं घाटावरच्या सप्त्यात आळंदीतल्या. वैद्य बाबाचे वर्णन करत असताना जगन्नाथांना म्हणले खऱ्या अर्थानं वैद्य महाराज येण्याच्या अगोदर मृदंग कलेला रोग झाला होता. वैद्य बाबाच्या रूपानं साक्षात वैद्य आले. काय शब्द होते वैद्य बाबाचं वर्णन महाराज जगन्नाथ अण्णांनी. अण्णांची भाषा अलंकारिक होती महाराज. जगन्नाथ अण्णा अण्णा होते. रामभाऊ महाराज राऊतांचा पाठ चालू होता महाराज पंढरपूरला. मी स्वतः साक्षीला. पाठ चालू होताना अण्णा आले. अण्णा आल्याच्या नंतर अण्णाला बोलायला सांगितलं 2 मिनिटं पाठ सांगा. अण्णांनी पहिला शब्द उच्चारला महाराज माझ्या अंगावर काटा आला. अण्णा म्हणले हे असं झालं राऊतांच्या पिकावर आऊत हाणल्यासारखं झालं. काय शब्द होते महाराज, अण्णांचे शब्द आहेत महाराज. वा असू द्या, मुद्द्याकडे लक्ष द्या. बाबा नेहमी दृष्टांत सांगायचे. दृष्टांत ज्ञानेश्वरीतला आहे. वैद्यबाबांचे शब्द. बाबा म्हणायचे एक जण माणूस 8 दिवसानं उपवाशी. किती दिवसानं? किती दिवसानं? 8 दिवसानं उपवाशी. आणि जेवायला बसला. पंचपक्वान्नाचं जेवण. कसलं? पंचपक्वान्नाचं. आज जसं होतं तसं उग योग्य. डाळ भट्टी उग. हा जेवण बी चांगलं पाहिजे मला. जीव घालणारी चांगली पाहिजेत. पुन्हा विशेष मला एक जण जेवाय नेलं. जेवाय बसलो आणि बायकोला म्हणते चपाती वाढ महाराजाला. वाढ. त्यांना पुन्हा मिळत नसती. चपाती पुन्हा मिळत नसते. काही बी बोलणार महाराज. हो जेवण झालं आणि बाजावर बसलो. मला म्हणते कस काय झालं जेवण? म्हणलं नंबर 1 घरी हेच खातात का? घरी काय गाजऱ्या गवत खायला लागलो का काय? काही बी. आणि वरून म्हणायचं महाराज लोक काही खातेत. आम्ही का वगार आहेत का हलगट आहेत काही खायला?
काही बोलणार महाराज, काही बोलणार, काही मेळ नाही, ताळ नाही, काही नाही. बाबा म्हणायचे पंचपक्वान्नाचं ताट जेवायला. बरं कशासाठी चाललंय? हुकी आली का मला? अचानक बोलायला हुकी आली का मला? विषय काय चाललाय लक्षात आहे ना तुमच्या? परिणामासाठी चालले. कशासाठी? परिणामासाठी. बाबा म्हणायचे पंचपक्वान्नाचं ताट, आणि ताट मांडलेलं आहे आणि जेवायला बसला. वाढणारा इमानदार होता. त्यानं सांगितलं, ओ वारकरी महाराज, जेवायलाच गोष्ट खरी. तुम्ही सुज्ञ, तुम्हाला जास्त खेड्यातल्याने समजून सांगायची गरज नाही. वारकरी बाबा, जेवायलाच गोष्ट खरी, पण जे जेवण तुम्ही करायला त्याच्यात विष कालविलेलं. आता खाईल का? आता खाईल का? बोला. का? का नाही? नाही का? त्याला त्या जेवणाचे परिणाम कळाले. ज्ञानोबराची उभी आहे. काय कसं आहे, कुठं फिटिंग असावं, उगाच असं दिले पाचर बसू नाही, बाकी काही नाही. हा म्हणजे पाचरी बसल्या नाही पाहिजे. ज्ञानोबराय काय म्हणतात बघा. विशेष रांदिली रस सोय, जेवणाराची ठाऊक होय, तरी तो ताटची सांडूनी जाय जिया परी. ज्ञानोबराय म्हणतात, ताट ढकलून निघून जाणार, त्याला त्याचे परिणाम कळालेत. मग नादी लागायला अडचण नाही, पण याच्या नादी लागले परिणाम काय होतील याचा विचार करायचा. शहाणे परिणामाचा विचार करतात. बरं कसं असतंय, अजून एक सिस्टीम आहे. एखादा माणूस नादी लागला तर पहिली प्रोसिजर काय? ती माझ्या नादी लागलाय म्हणून उठायचं, तलवार घ्यायची, 2 तुकडे करायचे. ही प्रोसिजर आहे का? ही प्रोसिजर आहे का? नाही. मग पहिली प्रोसिजर काका, अहो एखादा माणूस नादीच लागला तर माणूस पहिल्यांदा त्याला काय करते? क्या बात आहे, लिनते ना. आणि बरोबर आहे. हा पहिली प्रोसिजर काय आहे त्याची? हा क्या बात आहे. त्याला काय करावं लागेल? लिनतेनं समजून सांगावं लागेल. ए बाबा, नको नादी लागू, लय बेकार आहे. नाही नाही, आर नको र, नको नादी लागू, पोत्यात भरून आणावं लागेल, येडेवणी करू नको. असा पहिली प्रोसिजर समजून सांगण्याची असती. लक्षात आलं का बोलणं? हा नाही समजून सांगून ऐकले मग एक घाव 2 तुकडे असतील. पण पहिल्यांदा समजून. ही मन नादी लागले कुणाच्या? हा इंद्रियाच्या नादानं संसाराच्या नादी लागले. लक्षात आलं का? इंद्रियाची संगत केली, अधून मधून त्यांच्या बैठकीला बसायला लागले ना. आणि बैठकीचा परिणाम होतो का नाही? हा होतोच ना. मी नाही नाही येऊ ग, अरे नाही मी पहिल्यापासूनच नाही. काय नसतंय त्याचं, अरे मी पहिल्यापासून माळ आहे, लय माळकरी पेते घेऊ गे, काय नसतंय वगैरे त्याचं काय ना. अहो नाही पहिल्या नाही काय नसतं, थोडं काय नसतंय आपलं. हा नाही वा मी नाही, मग बिल भर. ही प्रोसिजर हाय का नाही? अरे नाही मी पहिल्या अरे काय नाही म्हणा ना, आता दुकानात बी मिळायला लागले का कसं. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीचे आराम करा तुम्ही आपलं. लक्षात आलं का? हे बिघडत येत संगतीनं. कशानं बिघडत येत? संगतीनं. मन बी इंद्रियाच्या संगतीमधून संसाराच्या नादी लागलं. लागू द्या ना, लागायला अडचण नाही. पण म्हणा तू नादी लागला संसाराच्या, पण ज्या संसाराच्या तू नादी लागलास तो संसाराचे परिणाम तुला माहितीत का? म्हणले नाही. मग ऐक, समजून सांगतो. पहिल्यांदा तू ज्या संसाराच्या नादी लागलास तो संसार कसा? फलकट तो संसार, फलकट तो फलकट तो संसार. संसार
शास्त्र शुद्ध आणि जिथल्या तिथं नाही तर काही ती बायावानी म्हणणारे लय मोठे हळदीला गाणे नसतील का बायाली हळदीला असतात ना टेलू टेलू आना नागिनीच्या पाना आधी हळद लावा नवऱ्या मुलीला असले 200 रुपये रोजाना मिळते की काय होय त्याला काय लगे लय बाया गो बाय बघा खंचू काय आन हरी बाईला नवरीच्या चुळीवरी हल्या काढी आपलं मोर काढीला हल्या कशाला उगाच बरोबर का नाही दिशे सजन कशी गोजिरी माझी हरण उद्या चालली नवऱ्या घरी ग माझी चिमण कशी राशील सासू पाशी ग माझी हरण. 2-4 जणी पुण्याला राहणाऱ्या नारी ना तू गप तुझ्या कानाखाली तू गप बसू ग तुला येईना जाईना तू आपलं चहाचं घोटन कुकाचं बोट लावून निघ ना कोणी सांगितलं असली म्हणणारे लईत की महाराज काय करावं सांगा मुद्दा एवढाच आहे की मना तुझ्या संसाराच्या नादी लागला. आता नीट ऐका असं थोडस फवारलं की फ्रेश होती पुन्हा बाकी काही नाही. 15-20 मिनिटं पावर राहते बरोबर आहे का हा लक्षात घ्या मना तू ज्या संसाराच्या नादी लागला विषय सोडू नका फक्त संसाराच्या नादी लागलास तर संसार माहिती का कसा आहे ती मन म्हणलं नाही मग हे बघ पहिली प्रोसिजर मी तुला समजून सांगतो ज्या संसाराच्या नादाला तू लागलास तो संसार कसा आहे फलकट तो संसार एक शब्दाचं ऑपरेशन करून टाकू. अभंग काय वक्त्यानं तेच केलं पाहिजे जो अभंग सेवेकरता निवडलाय त्या अभंगाचा एक शब्दाचा भाव लोकांच्या लक्षात आला पाहिजे. लक्षात आलं का बोलणं एक शब्द अभंग सोडवला पाहिजे का अभंग सोडला पाहिजे सोड. आपले माणसं काय म्हणतात रात्रीच्या महाराजांना अभंग सोडला अभंग सोडला दुसरंच असं म्हणते का नाही अभंग सोडवला पाहिजे. लक्षात घ्या अभंग एक शब्द आहे. पहिला शब्द आहे मना तू ज्याच्या नादी लागलास तो संसार फलकट आहे. कसला आहे फलकट शब्दाचा अर्थ हलकट मना काय अडचण नाही. हा फलकट शब्दाचा अर्थ सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. महर्षी पाणिनीचं व्याकरण नावाचं सूत्र आहे त्या सूत्रांतर्गत की फलकट शब्दाचा अर्थ केला काय फलशोप यस्य कटकाट यती यस्य सह फलकट. जरा सोपं आहे का अजून आहे का ही जरा जड जाईल मराठी करतो. फलशोप यस्य कटकाट यती नावाचा धातूचं व्याकरणामध्ये शिक्षक मंडळीच्या सगळ्याच्या लक्षात येईल. कटकाट यती म्हणजे काटणे अर्थात फळाच्या वरचा भाग कापून टाकला की काय राहतं महाराज फोलकटच ना. अहो लक्षात घ्या आपल्याकडे सरळ उदाहरण देतो हे जड करणार नाही तुम्हाला. भुईमुंगाच्या शेंगा माहितीच बोलागड्या का सगळे कलेक्टरच आहे तिथं. भुईमुंगाच्या शेंगा माहितीत ना त्या भुईमुंगाच्या शेंगातला मधला शेंगदाणा काढल्यावर खाली काय राहिलं आपल्या भाषेत टर्पल पुणे जिल्ह्यात फोलकट आणि तुकोबरायचं फलकट एकच आहे काही बदल. शेंगदाणा काढला की टर्पलाचा काही उपयोग तसं या संसाराचा काही उपयोग नाही. तो फोलकट आहे तुकोबराय म्हणतात तो फलकट. गुलेबुवांचे शब्द बुवा हमेशा सांगायचे काय पाठामध्ये गुलेबुवांचे शब्द बुवाच्या बद्दल तुम्हाला यांना सगळ्याला माहिती. गुलेबुवांचे शब्द बुवा म्हणायचे बुवा ज्याच्यातलं काही वायाला जात नाही त्याचं नाव परमार्थ आणि ज्याच्यातलं काही कामाला येत नाही त्याचं नाव संसार. बुवांचे शब्द आहे. खरं सांगू महाराज माझ्या डोळ्यात पाणी येतं. इथं कुठलं बी काम करा 100% बिल निघत आहे महाराज 100. इथं चटाया टाकल्याचं बी बिल निघत आहे. इथं चहा वाटल्याचं बी बिल निघत आहे. इथं चपला उचलून पलीकड टाकल्या त्याचं बी बिल निघत आहे आणि इथं कणिक लावणाराचं बी बिल निघत आहे. कणिक आणून देणाराचं बी बिल निघत आहे. लक्षात आलं का बोलणं. हा 100% बिल काढायचे असतील तर परमार्थ आहे महाराज. संसार बिलच काढीत नाही. संसारानं आजपर्यंत नीट ऐकावं लागेल. संसारानं कुणाची बिल काढलेली बातमी काही कुणाच्या कानावर नाही. नाथ महाराजाचे शब्द ऐकून ठेवा. आता कसं आहे ढिल्या अंगानं कळत नाही. नाथ महाराज म्हणतात काय बघा प्रपंची जरी सुख जोडे भागवतात प्रपंची जरी सुख जोडे तरी का शेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. प्रपंचाचा त्याग
करून सानप कुळामध्ये जन्माला आलेल्या सावरगावला घरंदाज घराण्यात जन्माला आले तुबाजी पाटलाच्या पोटी जन्माला आलेले हे आबा नावाचे भगवान बाबा संसाराचा त्याग करून डोंगरावर जाऊन राहिले का बायको मिळाली नाही म्हणून नाही त्यांना पक्का माहिती संसार बिल काढीत नाही काढतोय संसार बिल आणि काय कमी 18 भार वनस्पती फुले फळे उळती पावे त्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनी आकाश या योग सेविती का त्यांना माहिती संसार बिल काढीत नाही संसारानं कुणाचं बिल काढलेली बातमी कुणाच्या कानावर नाहीच महाराज ना अजिबात नाही मग जातीचा संसार आहे ह्याची खोड ही सुरुवातीला हिरवळ दाखविते काय दाखविते हिरवळ दाखविणार आणि माणसं बिघडलेतच हिरवळीमुळे कशामुळं हिरवळीनच बिघडलेत ना ही असली संसार हिरवळ दाखविणार महाराज ज्ञानोबराय म्हणतात ना तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे हे आपुले नितोंडे देव बोलती वेदे मृत्यू लोकी सुखाची कहाणी आई की जेल कवनाचे श्रवणी कानावर सुद्धा नाही ज्ञानोबाराने एक दृष्टांत दिला हवा तेवढा सांगतो तुमच्या लक्षात येईल ज्ञानोबाराय म्हणले जुन्या काळात एखाद्या माणसाला जनावर सांभाळा डोंगराला जायचं असा कुठं बोला डोंगराला जायचे जुन्या काळात माणसं जनावर सांभाळायला गाई गुरं ढोरं घेऊन कसं जायचे का नाही जायचे की जनावर सांभाळाय एक जनावर सांभाळा डोंगराला जायचं आणि दिवस पावसाळ्याचे कोणते आणि वांबाळ चालू आहे वांबाळ चिकचिक झड कोणतं कळतं तुम्हाला म्हणजे कसं आहे सगळं लई शुद्ध बोलायचं नाही माणसानं महाराज आपल्या जसं येतं तसं मांडी जा होय उगच काय करायचं जसं येतंय तसं मांडायचं लई शुद्ध बोलायला गेलं की इज्जत जातीय माझा ढंग मराठवाडी भाषेतला मी त्याच भाषेत बोललं पाहिजे महाराज विनाकारण जगद्गुरु तू घरी जाय तू तसलं तसलं नाही जमत त्या ढंगात मांडलं पाहिजे लक्षात पावसाळ्याच्या दिवसात झडग लागलेले काय चालू आहे पाऊस चालून दिवस रात्र पाऊसच पण जनावरावाल्याला ती गुरं ढोरं घेऊन जनावर सांभाळायला जावं लागतंय का नाही बोला आता बोला ओ कसं कसं जावं लागन का नाही आणि मग काय उगा तसं लबडबून कसं जमतंय उगा बरोबर आहे का नाही जनावर सांभाळायला जायचं आणि दिवसभर टेकायला जागा मिळते का त्या झाडग्यामध्ये दिवसभर टेक असल्या ह्याच्यात जनावर ज्ञानोबराचं दृष्टांत आहे आदळून आपटून जनावर घरी आणायचे आणि त्याच्या डोक्यात एकच असते सर बांधायची बाजावजी पडायचं जेव्हा भाकर होईन तेव्हा खाऊ म्हणते बघू पुन्हाची पुन्हा पण बसायचं जे टेका जागा नाही पडत आहे असल्या ह्याच्यात जनावर आणून बांधित आहे सगळे जनावर गुरं ढोरं सापडत आहेत पण गोर सापडत आहे का बोला आता चला गोर सापडत आहे का गोर सापडत आहे का ओ सापडत आहे गोर नाही सापडत मग हुशार जाणकार शेतकरी एकच काम करणार त्या ओरिजिनल जनावर सांभाळणारा पाहिजे हिरव्यागार गवताची घासाची पिंडी हातात घेणार कशाची होईन महाराज कशाची घासाची गवताची पिंडी कसल्या पण बोला की राव हिरव्या गवताची घेरानं गोऱ्याला चुच करणार ये चल ये कुणाला तुम्ही तू बोला का मी राग खाली येईन उग बोल जा कुणाला चुच करणार रामभाऊ कुणाला गोऱ्याला चुच करणार आणि हिरवळीला बघून गोरे येतात का नाही बोला हिरवळीला बघून गोरे जवळ येतात का नाही आणि हिरवळीच्या नादानं गोर आलं धरायचं बांधायचं असल्या जातीचं संसार सुरुवातीला हिरवळ दाखविणार काय दाखविणार आणि सुरुवातीची हिरवळ जर निंबाळकर बाबा बघितली चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न करावं वाटतं एवढी बेकार हिरवळ असती ती असली वक्ती हिरवळ महाराज लईच हिरवळ भगवान बाबाचे गुरु स्वानंद सुखनिवासी बंकट स्वामी महाराज एक दृष्टांत सांगायचे असं आमचे गुरुजी म्हणतात घुलेबुवा सांगायचे
म्हणजे कृतज्ञता असावी, बरोबर आहे का नाही बाबा? बंकट स्वामी महाराज दृष्टांत सांगायचे, असे आमचे गुरुजी म्हणतात की घुलेबुवा सांगायचे, म्हणून तुमच्या पुढे मांडतो की गुरुजींच्या मुखातला दृष्टांत. गुरुजी म्हणतात घुलेबुवा सांगायचे, घुलेबुवा म्हणायचे, स्वामी महाराज सांगायचे, अशी ही परंपरा आहे. बघा, म्हणायची एक संन्यासी होतं, उभं आडवं सारखं होतं. बरं, असं लय आंबट व्हायला नाही ना काय? माझ्याकडे लय वेळ कमी ठेवलाय, त्याच्या काही ना थोडे मोजके वेळ उरकितो मी. लय आंबट व्हायलंय का? होय, कसं आंबट व्हायलंय जरा नाही, मग इकडे लक्ष द्या. स्वामी महाराजांचा दृष्टांत आहे सर. गुरुजी सांगतात हमेशा, म्हणले संन्यासी होतं, उभं आडवं सारखं होतं, घेणं नाही देणं. फकीर होतं महाराज, फकीर होकर फिकीर करताय, हो एक साला गधा है. फकीर होतं मस्त, आपल्या स्टेज इतका बा उच असं वटेव झोपलं होतं मंदिराच्या पारावर. आणि वरात आली गावात. काय आली? वरात. आणि दत्तडांग वरातीचा आवाज ऐकला. संन्यासी गडबडून जाग झालं आणि डोळे चोळले आणि ती हिरवळ बघितली. कोणती? ती मेकअप, ती एकूण मेकअप बघून हसणं, तिरपट बघणं, गालातली गालात हसणं, ती शिंग हलवायची पद्धत, ती अशी ती असली हिरवळ बघितली. संन्यासी गेलो भाऊ. ज्ञानोबराय म्हणतात, बघा कसं पुराव्याशी बोलू नये माणसानं. ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून भूते भांबावली, भूत आहेत म्हणून भूते भांबावली, संसाराची आडवा माझी पडिली. संन्यासी गेलं बांबावून. ऐकायलात का? संन्यासी गेलं बांबावून आणि डोळे चोळले आणि एकच म्हणलं शब्द, इकडे लक्ष द्या. एवढाच शब्द तोंडातून गेला संन्याशाच्या. काय मजा आहे? ती मेकअप, नवरा नवरीचं बघणं, हसणं, ती बघितलं, एवढंच शब्द म्हणलं. काय मजा आहे? एवढं म्हणलं. गरड गुरुजी झोपलं संन्यासी. पुन्हा आवाज शब्द नाही बिचाऱ्याचा, बरं का? झोपलं, पण संन्याशाचा झोपीत रिवर्स गिअर पडला. कोणता गिअर पडला? रिवर्स पडला संन्याशाचा. फर्स्ट सेकंड पडानाच गेले, ड्रायव्हर झाले सगळे गिअर. रिवर्स गिअर पडला आणि संन्यासी झोपीत जायचं, ती संन्यासी स्वप्नात घुसलो आणि संन्याशाचं झोपीत लग्न झालं स्वप्नात. आणि संन्याशाला स्वप्नात पोरग झालं. बरं, ती सिरियल काही दमान चलती काय? स्वप्नातली सिरियल दमानी असती. बघाय जायचं, कुंकू टिळान, मग लग्न, मग वरातन, मग पोरग, अशी दमान चलती सिरियल. स्वप्नातली सिरियल आहे ती. लग्न, वरात संगत, पोरगण, ती सगळं संगत संन्याशाचं महाराज. लग्नातली सिरियल आहे ना ती, स्वप्नातली. संन्याशाला झोपीत पोरग झालं आणि बायकोनं सांगितलं, होय वा, आता एवढ्या जागे झोपायचं कुठं? येडीस म्हणला. मी जरा पलिक होतो की म्हणला, पोरग झोपायचं म्हणलं आणि जी परीक सरकलं, दिशी खाली पडलं आणि संन्यासीच्या कमराचं माकड हाडच गेलं. आता एवढ्या वाट्यावरून खाली गडबडून जाग, बाबा लई लागलं मायू म्हणलं आणि जाग झालं. आणि इकडं तिकडं बघितलं तर बाबू म्हणला, कोणी बघितलंय का आपल्याला? कुणीच बघितलं नाही. 2:30 वाजता भीतीला धरून उठलं आणि एवढंच म्हणलं, सपनात एवढं बेकार येतं, लग्न केल्याचं कसं असं न ग बाबा आपल्याला. वक्त्या जातीचा संसार आहे. आता कसं आहे, श्लोक सांगतो, ओवी सांगतो, प्रमाण सांगतो. कसं आहे, श्लोक, ओवी, प्रमाण लक्षात घ्या. गीतेमध्ये भगवान बोलून गेले. काय भगवान गीतेमध्ये बोलले? भगवान म्हणले, आपल्याकडची जी झाडं आहेत ना, झाडं, ह्याच्या मुळ्या खाली आहेत आणि शेंडे. आपल्या झाडाच्या मुळ्या कुठे आहेत आणि शेंडे. पण संसाराचं जी झाड आहे ना, उलट्या खोपडीचं झाड आहे. ऐकायलेत का? उलट्या खोपडीचं, ह्याच्या मुळ्या वरिता आणि शेंडे. कुणाला बी वाटतंय 4-6 वर्ष झाले लग्नाला की मुळा सहित हाणावा, वाटत नाही का? सुरुवातीचा मोसम बाबा, सुरुवातीचा मोसम लय बेकार असतो महाराज. ती थाटबोय बाबा. कुणाला बी विचारा, लग्न झाले 2-4 महिन्यामध्ये, मालक कुठे गेले? मालक मधी डायरेक्ट मधी म्हणणार नाही, मध्ये हसायचा गिर टाकणार. बरं, ह्याला विचारा, अरे मालकीन मालकीन मध्ये घरात आहे, डायरेक्ट घरात आहे म्हणणार नाही, मध्ये हसायचा गिर टाकणार. अशी गिर टाकतात ना बारीक माणसं महाराज. सुरुवातीला लय गिर टाकतात माणसं, पण गिर किती दिवस टाकतात? 5-6 वर्षापर्यंत. एखादं लेकरू बाळ झालं, तिला विचारा, बाई मालक कुठं बॉम्बला थिंडायला की हाय का त्याचा पत्ता? आंबट झाले का नाही बोला. बर, त्याला विचारा, अरे मालकीन दिसा नाही 2 दिवस झाला, आरती काही विचारून जाते का? संसारानं आंबट खट केल्याच्या पावत्या आहेत, ह्या दुसरं काही नाही महाराज. ज्ञान. आता श्लोक ऐका.
बोल नका पोरं, बोल नका. ए! बरं का रे बा? हट! उगा धम काय तू उगा भेल येतं भेल घरी बी असंच वजन टाकी तुम्ही बायकोला. तुमच्यासारखे महाराज आले बायकोला, ए चाकर ती म्हणली नसत्या करीत हॉटेलमध्ये काय एवढं त्याला उगा बरोबर आहे का नाही. आपण बी लय बोलू नाही. मी बी जावाई माणूस आहे. हनतेन पाठ सुजतो उगा बरोबर आहे का नाही. मी बी गेवरायचा जावाई. लक्षात ठेवा, लक्षात घ्या. हे बोललो काय बाबू दंडीला ते बी भेट नाहीत आपल्याला. ते बी म्हणले ह्याला बायकोच भेट नाही. लय अवघड कुठं नाही महाराज. का साधा कुठं नाही. मी लग्न केलं मला माहिती लय महाराज बेकार, लय बेकार. आणि आता 2-3 दिवस झाला हाणलं बायकोनं मला. माई शपथला पण नाही हाणलं महाराज. बरं या बायाली खोडी एवढ्या बेकार आहेत महाराज. कुठं बी बसल्या ना अशा ते कपडाची टिकली काढताना कुठं बी चिटकी त्यात भीतीला. माई शपथला वाढ नाही. कुठं तरी मी बसलो टिकून देऊन आणि टिकली चिटकली इथं पाठीला. घरी गेलो आणि शर्ट धुया टाकलं. 3 दिवस उपाशी होतो 2दा हाणलं. माईच्यांना वाट बायकोनं टिकली बघितली होती. कुठून आली काय कुठाने सांगाव तुम्हाला आता. काय लय बेकार. आम्ही दोघं जण त्याशी मोटरसायकल चालत. आम्ही दोघं म्हणजे मी बायकून मी दोघं जण चाललो. आणि बैलपोळ्याचा सण होता. बैल सजविलेले आमच्या बायकून बघितले. मला म्हणते काय आज. म्हणलं आज पोळा. काय असतंय हो. म्हणलं बैलाचा सण असतो. माय म्हणली बैलाले सण असतोय, म्हशीली सण नसतो का. आता मी विनोदी माणूस. म्हणलं हा मग म्हशीचा सण संक्रांत. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. नसलं कळलं तर मला एक दुरी आणून द्या. मी फाशी घेतो मंडपाला. आता नाही कळाले हो काय करावं सांग. काय करावं सांग. करू काय सांग. माय तिच्या लक्षात आलं. म्हणली माय आम्ही का वगारी गिगारीत का हो बायाचा सण असतो सक्रात. म्यामध्ये येते आमच्या बायकोला कुठं उठली की हळदी कुकाला. कुठं चाले हळदी कुकाला हळदी कुकाला. कुठं बी निघाले की हळदी कुकाला निघाले. म्या म्हणलं एक दिवशी आमच्या ड्रायव्हरला अंकुश महाराज म्हणलं ह्या बघा असं करू आता ह्याचा हळदी कोका. तो म्हणलं तुमचा हळदी कोकाचा संपाला. आम्ही बुक्याचा ठेवणार आहेत. बुक्का हा आम्ही आपलं बुक्याचा कार्यक्रम ठेवू. कुठं बी गेलं की बुक्का. हा येता का यांचं लय येता का हळदी कुंकाला. येता का हळदी कुंकाला. हा आपण म्हणलं आपण बुक्याचा कार्यक्रम ठेवू. कुठं बी गेलं की बुक्का. काय आलंय कुठं नाही ना महाराज. तिच्या डोक्यात एकच ह्यानं माझा अपमान केलाय. ह्यानं माझा अपमान केलाय. ह्याचा बी मी अपमान करणार. जरा पुढे गेलो की गाढवं दिसले. गाढवं बघितले की आमची बायको मला म्हणते तुमचा पाहुणा. किती इज्जत गेली असेल मी. पण दुनियाचा चॅप्टर माणूस मी. ती म्हणली गाढवाला बघून तुमचा पाहुणा. म्हणलं राम राम सासरे बुवा राम राम. आता हे बी नसलं कळलं तर तुम्ही फशा घ्या. मी नाही घेत. आता कशाला भगवान गीतेमध्ये बोलून गेले. काय भगवान बोलून गेले. ऊर्ध्वमूलमधः शाखं मश्वत्थं प्राहुरव्ययं छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद सवेद वित्. त्याच्यावर ज्ञानोबारायांनी चिंतन केलं. हे झाडची आईसे शिनसाळ. शिनविणार झाड आहे महाराज. शिनविणार असलं शिनवितय. कुणाची टाचातून हवा काढतय, कुणाची गुडघ्यातून काढतय, काही काही मणक्यातून, काही काही तर डोक्यातूनच गेलेत. आणि अशी बघत येत. कसला बी विनोद करा. ही संसारानं आंबट केल्याच्या पावत्या. दुसरं काही नाही. किती बी लांबक्या मिशा ठेवा बाया बिहतच नाहीत. चांगली निपर माणसं बायानी करकरा वाकविलेत. वाकविलेत का नाही सांगा बरं महाराज. म्हणून अलीकडच्या काळातल्या तरुण पोरांनी मिशा ठेवायचंच बंद केलं. तरुण आता म्हाताऱ्याने 50-40ल्यानी मिशा काढणं सहज. 25 वर्षाची पोरं मिशा काढतात. बायकोच भेट नाही म्हणले मिशा काय चेहात बुडवायच्यात का. काय कामाच्या आहेत मिशा. काय करायच्यात मिशा. काय उपयोग आहे मिशाचा. आहे नाही महाराज. अवघड काम आहे. बायकोचे उपकार मानायचे कवा बी उपकार मानायचे बायकोचे. हा कलच भाऊ उपकार मानायचे. हो अहो साडी घ्यायला बायकोला नेला आपण तर 100 साड्या चाळी ती एक पास करते. मग एवढ्या जगातून आपल्याला पास केलं हे उपकार नाहीत. हे त्याच्यामुळे मी नेहमी सांगायला लागलोय आपल्या स्क्रीनवर देवाचा फोटो एखाद्या वेळेस ठेवू नका. पण बायकोचा फोटो ठेवू जा. बायकोचा कवा बी बायकोचा.
कसली बी अडचण आली ना काही बी झालं ना फक्त बायकोच्या फोटोकडे बघायचं आणि एवढंच म्हणायचं मी हिला जर हँडल करू शकतो तर हे चिल्लर आहे चला काय अडचण नाही. असं म्हणायचं चला राहायचं लक्षात आलं का लक्षात द्या मुद्द्यात लक्ष द्या विषयाकडे लक्ष द्या विनोदाच्या जागेवर ठेवा पण विषय सोडू नका विषय असा आहे संसार फलकट आहे फलकट लक्षात आलं का बोलणं ज्ञानोबराच्या 2 ओव्या संसाराच्या बाबतीत एवढ्या गोड आहेत तेवढ्या 2 सांगून पुढे जाऊ ज्ञानोबराय काय म्हणतात बघा ज्ञानोबराय म्हणतात आता ह्या काही बारकी आता ही बारकी लेकर समजा ही बारकी लेकर आहेत यांना ह्या वयात माय आणि बाप सोडून काही घेणं देणं आहे का बोला पटकन बोला काहीच घेणं देणं नाही ना ज्ञानोबराचे शब्द बघा पहिली बाळ दशे आई बाहेची पिसे ज्ञानोबराचे शब्द सर बाल्य अवस्थेत आई नाही तर बा म्हणजे वडील पण किती दिवस 4 चौघांनी मिळून वैशाख साजरा केला लग्न लावून दिलं ते सरे मग स्त्री मावशे म्हणून ठाके ज्ञानोबराय म्हणतात आई आई बाप बाप लग्न झालं की तेच प्रेम बायकोवर जात कुणावर जात बायकोवर ठीक आहे ना महाराज ठीक आहे संसाराची खोड सांगायला असू द्या ना महाराज बायकोवर प्रेम असू द्या ना असायलाच पाहिजे पण मला सांगा बायकोवर तरी कायम स्वरूपी टिकून प्रेम राहतंय का बोला आता चला ज्ञानोबराची ओवी एवढी भारदार आहे आणि एवढी वजनदार आहे माझ्या तोंडाला शोभून दिसणार नाही ओवी फार गोड आहे असं काळजातच घर करते आणि असं वाटतंय की खरंय गड्या ज्ञानोबराचे शब्द सर ज्ञानोबराय म्हणतात स्त्रीचा भोग भोगून भोगून तरी किती दिवस भोगणार आहे माणूस भोगून भोगून किती दिवस असतो महाराज ज्ञानोबराचे शब्द बघा स्त्री भोगिता स्थावो स्त्री भोगिता स्थावो पुढे का वृद्धाप्य लागे येऊ मग तोची करी प्रेम भाव बाळकाशी पहिली बाळ दशे ज्ञानोबराय म्हणतात एकदा का म्हातारपण आलं बायकोवरच प्रेम कमी होतं लेकरावर प्रेम जात म्हणजे कायम स्वरूपी सरकत राहतो त्याचं नाव संसार टिकून राहत नाही संसाराती नावाचा धातूच आहे संसार सरकत राहणार कायम स्वरूपी टिकून राहणारा संसार नाही माझ्या शब्दाकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येईल आणि म्हणा तू ज्याच्या नादी लागलास तू फलकट आहे कसला आहे फलकट आहे त्याच्या लई नादी लागू नको वक्त्या जातीचा संसार हे ना आजपर्यंत कुणाला सुख दिलेली बातमी नाही कुणाच्या कानावर पडलेली बातमी नाही वक्त्या जातीचा संसार आहे कशाला नादी लागलास ह्याच्या लक्ष द्यायला लागलंय का बोलणं याच्या नादी लागू नको पॉवरफुल अधिकार पाहिजे महाराज गुलेबांचे शब्द होते बुवा म्हणायचे देवाची सेवा करण्यापेक्षा संताची सेवा करा फलीभूत ठरेल महाराज बाबाच्या जीवनातला एक दृष्टांत सांगतो महाराज आपल्या इथं गोविंद महाराजाच्या यांच्या गावाच्या पलीकडून त्या नातापूरच्या पलीकडून नागापूर नावाचं गाव आहे खुर्द नागापूर या इथं इकडे बीडच्या खाली आलं की जवळपाशी महादेव महाराजरावच्या गाव आपल्याला खुर्द माळी समाजाचं गाव पूर्ण गाव माळी समाजाचं पण भगवान बाबावर एवढी श्रद्धा सर आज मी शास्त्रीजी कुठं जात नाहीत पण नागापूरला येतात महाराज एवढं गाव सुंदर त्या गावात भगवान बाबाचा नियम असायचा म्हणजे कीर्तनाचा ती पद्धत सांगतो तुम्हाला घडलेला लई लांबचा नाही आमचे गुरुजी हमेशा सांगतात त्या गावाची पद्धत अशी होती बाबाला वाजवीत गाजवीत गावात आणायचं 2 किलोमीटरहून भगवान बाबाला आणि वाजवीत गाजवीत आणायचं आणि बाबाला बाजावर बसवायचं परिसरातल्या सगळ्या लोकांनी घागरी पाणी आणायचं आणि बाबाला आंघोळ घालायची जेवढ्या जास्त घागरी बाबाच्या अंगावर पडते तेवढा पाऊस काळ जास्त पडायचा त्या लोकांची भावना होती त्या लोकांची भावना त्या काळात गुरुजी गणेश महाराज आणि मग महाराज एक दिवस असं झालं सर आता आम्ही जसं काकाच्या इथं जेवायला गेलो बरोबर आहे का नाही जेवायला गेलो तसं बाबा ज्या घरी जेवायला जायचे बाबा जवळ आले बाबाला आणायला दिंडी न्यायची पण त्या घरचा एक त्यांचा जी मुलगा नारायण काहीतरी नाव होतं ती नेमका गमावला 10-12 वर्षाचा मुलगा गेला वारला ना ऐकायलात ना लक्ष देऊन मुलगा वारला मला आता कसं करायचं महाराज काय श्रद्धा होती त्या काळात भगवान बाबा संतावर कोण्या बी लोकांची ती ज्याची मुलाचे मायबाप होते ना ते काय म्हणले माहिती का
कमिटीला म्हणले ओ आमचा मुलगा मेलेला पुन्हा माघारी येणार नाही, बाबाचा अपमान होता कामा नाही, ह्याला आपण खोलीत कोंडून टाकू, भगवान बाबाला घेऊन येऊ, आंघोळ कीर्तन गाव जेवण, आणि बाबा निघून गेल्याच्या नंतर याची मुठमाती करू, बाबाचा अपमान होऊ द्यायचा नाही. काय श्रद्धा असेल लोकांची. ऐकून ठेवा ना महाराज, ऐका. ठरल्याप्रमाणे ए पुरे ओ ए पुरी बोल नको ना, बस ना खाली, माणूस एक चांगलं सांग व्यवस्थित, तिला सांगा ना ताई थोडं बस खाली, बोलू नका, विक्षेप करू नका, मोजकीच विक्षेप करतात. ती त्या गावामध्ये बाबा आले, स्नान घातलं, आणि आधी जेवण नंतर कीर्तन असायचं. सर जेवायला बसले भगवान बाबा. आता माणूस जेव्हा म्हणते, माणूस म्हणते यार ती कुठे गेलं ते म्हणते का नाही माणूस, असं ती पोरग दरवर्षी दिसते. बाबा जेवाय बसले, माईनं स्वयंपाक गाणे गाऊन केलेला आणि पोराचं मड मध्ये टाकलेलं, माईनं गाणे माय वाढायला आणि बाप चपाती वाढायला, बाय भाजी वाढायला. सहज बाबा म्हणले ए आरती नारायण कुठे रे नारायण, धसकून झालं काळ जात, माईचा कंठ दाटून आला आणि माय म्हणली बाबा तो गेला ना. म्हणले गेला कवा गेला, तुम्ही यायच्या आधीच गेला, पण आम्ही कुणाला सांगितलं नाही, तुमचा अवमान होत. आणि कस काय गेला म्हणले, तसा मला सांगितलं नाही, काही म्हणला नाही, काय नाही, अचानकच गेला. कुठे ते गेला नसन, म्हणले झोपला असन. भगवान बाबाचे आत्ताची घटना आहे, आत्ताची, तुम्ही आता जाऊन विचारा गावात, झोपला कुठे नाही म्हणले बाबा, सकाळीच मी आला तो. चला बरं कुठे, मधल्या खोली, चला बरं उघडा दार. दार उघडलं, भगवान बाबा म्हणले ए नारायण इथे येऊन झोपला सोय रे, आम्ही कवाच आलो, तू ताट वाढलंय जेवायला बसलो, तर तू याचं इथे येऊन झोपला, असं कुठं असतं रे. पाठीवर थाप टाकली, ए अरे उठ चल जेवायला. झोपेतून माणूस उठावा असा उठला आणि जेवाय बसला. ही बाबाची ताकद आहे, लक्षात ठेवा, ही ताकद. 2 तास कीर्तन ऐकलं. 25 वर्ष नागापूरचा ती सरपंच होता, पाटलाला ह्या घटना सगळ्या माहिती. कसं पाटील खरंय, पण आता 5 वर्षापूर्वी त्यांचं निधन झाले, वय होऊन गेले ते. ही बाबासाहेब पाटलाला आबाला ह्या जुन्या घटना आबापेक्षा ही जवळची तिकडले, त्या परिसरातली, यांना माहिती. पण कशासाठी बोलायला लागलोय, आपण ज्यांच्याबद्दल कार्यक्रम करतात त्यांच्याबद्दल तुम्हाला बी माहिती असावं म्हणून बोललो, बाकी काय. विनाकारण आपण इथं अन्नदान केलेलं, इथं आपण 5-10 रुपये मदत केलेली कुठंच वायाला जात नाही. 100% बिल निघत, हे ध्यानात ठेवा. हा फक्त बिल ज्याच्या त्याच्या पद्धतीनं वर निघतील, पण बिल निघतील एवढं मात्र निश्चित आहे. मुद्दा संसार बिल काढीत नाही. आणि संसार कसा आहे, का पहिला शब्द कसा आहे, फलकट फलकट. ए बोल नको बस, संसार. आणि दुसरी गोष्ट शब्द एक बघा, फलकट कळाला ना. फलशोप यस्य कटकाट यती यस्य सह फलकट, हा फलकट झाला, ज्याचा काही उपयोग नाही, त्याचं नाव संसार फलकट. आता पुढचा शब्द काय आहे अभंगातला, नाही नाही शब्द शब्द फोडू आपण. फलकट कळाला, दुसरा शब्द, हा गुरुजी बरोबर, तो फलकट, तो संसार. संसार फलकट, पण कोणता संसार फलकट बोला की राव, तो. आता तो हा शब्द काय आहे, ह्या तो शब्दानं तू कोबरायला काय दाखवायचं असं नेमकं. ताईट बसा, नीट सांगतो एकदा, नीट बसा, नीट बसा, ताईट बसा, ढिली अंगानं कळण्यासारखं नाही हे. ताईट बसा, बेटे बेटे सावधान, जन गण मन. ताईट बसा, सांगतो इकडे लक्ष द्या. कसं आहे, नीट नीट बसा, चला हा नीट बसा, नीट बसायचं, ताईट बसायचं. कसं आहे, तर ढिली अंगानं बी लोकाली कळा नाही गेल्या, आता बरोबर आहे का नाही. नीट बसा, जी होईन ती होईन. आता काय उगं जिथं उजडन तिथं उजडन, काय उगं होय. ऐका आता तुम्ही इथली जाणकार आहे सर सगळे, त्याच्यामुळे काही एवढं फोडून सांगायची गरज नाही. तुकोबारायांना तो शब्दानं दाखवून द्यायचं काम करायचंय. तो हा शब्द जो आहे तो व्याकरणामध्ये दर्शक सर्वनामानं त्याची सिद्धी केलेली आहे. त्याला कोणतं सर्वनाम म्हणतात, हा दर्शक सर्वनाम. मी सांगतो पुन्हा एकदा ऐका, सर्वनाम कोणतं, दर्शक. आता कसं आहे आबा, ही जी आजची जागा आहे ही ढिल्या महाराजाची नाही, ही व्याकरणावाल्याची. कुणाची जागा आहे ही, व्याकरणावाल्याची जागा आहे. त्या पद्धतीनं सुटावा, बरोबर आहे का नाही. व्याकरणामध्ये
नाम सर्वनाम क्रियापद विशेषण नामायोजी येणाऱ्या शब्दात सर्वनाम असे म्हणतात. शब्दाच्या जाती 8, 4 व्यय जाती 4 अव्यय जाती. त्याच्यातल्या नाम सर्वनामापैकी हे एक सर्वनाम आहे, त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. कोणतं सर्वनाम? दर्शक. दर्शकाची व्याख्या किम नाम दर्शक. दर्शक म्हणजे काय? दिग्दिशां दर्शयती येन सह दर्शक. पुन्हा एकदा ऐका, त्याला पिष्ट पिष्यने नाही म्हणतात, पिसू 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 सांगणं. दिग्दिशां दर्शयती येन सह दर्शक. याचा अर्थ दाखवून देण्याचं जे काम करतं त्याचं नाव दर्शक सर्वनाम. दर्शक कोणतं काम करतंय? बोला. वा वा वा, आता बरं वाटलं बघा मला. तुम्हाला कायमस्वरूपी दर्शकाचा खानदानी धंदा दाखवून देणे. काय काम करणे? वा, दाखवून देणे. आता दर्शकात पुन्हा 2 प्रकार पाडलेत महर्षी पाणिनीने. ऐकायलात का तुम्ही व्यासपीठावरचे सगळे? 2 प्रकार पाडले हा दादा. ऐका कोणते कोणते. एक आहे मूळ दर्शकच. मूळ काय? दर्शक. आता दर्शकातले प्रकार आहे का? आपल्याला पोट प्रकार म्हणतात सर. दर्शकात 2 प्रकार पाडले. एक आहे दूरदर्शी दर्शक सर्वनाम. कोणतं? दूरदर्शी दर्शक सर्वनाम. आणि दुसरं आहे समीपदर्शी दर्शक सर्वनाम. आलं लक्षात? मूळ काय? एकदा नीट सांगा. मूळ काय? दर्शक. दर्शकात किती प्रकार पाडले? 2. एक दूर, क्या बात आहे कालदाची, आणि दुसरं समीपदर्शी. आता याच्यात सर तुमच्या लक्षात येईल किंवा शिक्षकाच्या सगळ्याच्या लक्षात येईल, याच्यात लिंग वाईज पदच्छेद केला व्याकरणकाराने. कसा पदच्छेद केला, फोड प्रकार कसे केले बघा. आता ऐकून ठेवा. आई तुम्ही शिकलेले सगळे तुमच्या कसा फोड केला बघा. हा ही हे. काय? हा ही हे. एकदा माझ्या पाठीमाग म्हणा. हा ही हे. हे 3 बोला हे 3 शब्द ज्या ठिकाणी येतात त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. पण कोणता दर्शक? त्याला म्हणतात समीपदर्शी दर्शक सर्वनाम. बघा उदाहरणार्थ, हा माईक, ही घोंगडी, हे टाळकरी समीप का दूर? बोला 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 ना. समीपदर्शी. ओके. ती गाडी, तो बंगला, ते झाड समीप का दूर? दूर. आता तो ती ते कोणते कोणते? तो ती ते हे 3 शब्द ज्या ठिकाणी येतात त्याला म्हणतात दूरदर्शी दर्शक सर्वनाम. आता याच्यापैकी हा ही हे तो ती ते या 6 शब्दापैकी आपल्या अभंगातला दुसरा शब्द कोणता शब्द आहे? तो जो शब्द आहे तो कोणत्या सर्वनामातला आहे? दर्शकच. पण दर्शकातलं बोला की रा दूर. मोठ्याने सांगा, मला थोडं ऐकाय कमी. मोठ्याने. कोणतं? दूरदर्शी दर्शकामध्ये तो शब्द येतो. आता दूरदर्शी काय काम करतय? दाखवून देण्याचं दूरचं काम करतय. मग याचा अर्थ सर असा झाला, तुकोबाराला म्हणायचंय संसार फलकटही आहे आणि आम्ही तो शब्दानं सांगतो, आम्ही त्याच्या जवळ नाहीत, दूर आहेत. लक्षात आलं का बोलणं? आम्ही अंगालाच लागू दिला नाही संसार, आम्ही त्याच्या दूर आहे. तो शब्दानं सिद्धी करून दाखवली. इकडे ऐका. आता थोडस लक्ष द्या. ज्ञानोबराच्या आबा 2 ओव्या एवढ्या सुंदर आहेत, दुसऱ्या अध्यायातल्या एवढ्या सुंदर आहेत, फिटिंगच होऊन जाईल कार्यक्रमाची आणि कीर्तनाची. एवढ्या सुंदर ओव्या आहेत. ज्ञानोबरायांनी मदनाचा दृष्टांत दिलाय. कशाचा? कशाचा? मदन. मदन कळेल का तुम्हाला? मदन कळेल का? रास, खळ, मदन हे 3 एका जातीचे शब्द आहेत पण वेगवेगळे आहेत. आमचं खळ चालू आहे, प्रक्रिया चालू आहे, त्याला म्हणतात खळ. आमची ही धान्याची रास आहे, प्रक्रिया पूर्ण झाली त्याचं नाव रास. प्रक्रिया पूर्णही नाही, प्रक्रिया चालूही झाली नाही, म्हणजे बी आणि भुसा एकत्रितच आहे. अजून सोपं करतो, बडवून ठेवलंय, मळून ठेवलंय, फक्त उदळायचं, उफनायचं बाकी राहिलंय, त्याचं नाव मदन. आलं का लक्षात? आता ज्ञानोबराच्या ओव्या बघा ना. ज्ञानोबराच्या 2 ओव्या बघा तुम्ही. शब्दाकडे लक्ष द्यायचं. ज्ञानोबराच्या ओव्या किती फिटिंग आहे बघा. बीज भूस एकवट. बी आणि भुसा. बी आणि भुसा. बीज भूस एकवट. शब्द ऐका. उफनिताची राहे घनवट. शब्द बघा. उडे ते तो तिथे.
तो ती ते मधले हे हा ही हे मधलं आलं की जवळ येते आणि कुस चावती आपल्या भाषेत. कुस काय होती? मग अंगाला कुस लागू दिली नाही. ज्ञानोबराय ज्ञानोबराय म्हणले उडे ते हे नाही ते फलकट जाणो आले ते चिटकूच दिलं नाही. हा झाला दृष्टांत. आता सिद्धांताची ओळ आहे कसं सिद्धांताची ज्ञानोबराय म्हणतात सिरियलच आहे त्याची. तैसे विचारिता निरसले तैसे आयसे नाही दूरदर्शी. तैसे विचारिता निरसले शब्द बघा. तेथ प्रपंच ते सहज सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांशी येथे सार. सार भगवंत. लक्षात आलं का? अहो तैसे विचारिता निरसले तेथ प्रपंच. महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथच असा आहे. ज्ञानेश्वरी कसल्या बी प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे. मला एक आनंद मगाशी एक वाटत होता. साठेसर बी बोलत होते आणि राहुलजी गिरी पण बोलत होते, पण अधून मधून ज्ञानेश्वरी ओवीचा पुरावा देत होते. हे लय गोड लागत होतं महाराज. किती गोड महाराज. अशांनी की बाबा खऱ्या अर्थानं सरांचा तरी थोडाफार गिरी सरांचा तरी थोडाफार, पण संप्रदायात आमचा जास्त संपर्क आहे, तुमचा जास्त येत नाही. पण एवढा असून सुद्धा आम्हाला आनंद आहे की तुम्ही तमाशाच्या स्टेजवर म्हणा त्या ऑर्केस्ट्राच्या स्टेजवर जरी गेलात तरी तिथं ज्ञानेश्वरीची ओवी म्हणणार आहेत. हे आम्हाला आनंद वाटतोय. बरोबर आहे की नाही? मला की बऱ्याचदा ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम वगैरे पण ही करतात, पण तिथे गेल्यानंतर हीच पुरावे देत असतील संप्रदायाचा. तिचे विजय आनंद आहे. एक जण मला म्हणला महाराज सगळे संप्रदाय जर सारखेच आहेत तर आमच्या संप्रदायात यायला काय हरकत आहे? मी त्याला सांगितलं सगळे संप्रदाय जर सारखेच आहेत तर वारकरी संप्रदायातच राहायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? संप्रदाय संप्रदाय याच्यासारखा संप्रदाय पुन्हा कधी होणारही नाही, झालाही नाही. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. ज्ञान तुकोबारायचे शब्द फार मोलाचे आहेत. तुकोबाराय म्हणतात की फलकट तो संसार आणि इथं सारभूत तत्व काय असेल तर एक तर देव, नाही तर देवाचं नाव सार आहे, दुसरं काही नाही. तुका म्हणे आईसा आहे शिष्टाचार नाम हेची सार उभय लोकी. नाम हेची सार उभय लोकी. तुका म्हणे आईसा आहे शिष्टाचार नाम हेची सार उभय लोकी. नाम हेची सार उभय वाजून गेले. 15-20 मिनिटात थांबू आपण. आपण सरळ सरळ 15 मिनिटात तिकडे. तुका म्हणे आईसा आहे शिष्टाचार. असला शिष्टाचार आहे कसला? नाम हेची सार उभय लोकी. उभय लोकी नाम हे काय नाही. PhD वाला माणूस असू द्या, बायको म्हणली तुम्हाला काही कळत नाही, पुढं काही बोलायचं सुचत नाही. कालच मी बायको मला म्हणली तुम्हाला अजिबात अक्कल नाही. गप बसलो. तुम्हाला आला हसू, मला हसू सुद्धा आलं नाही. रोजच म्हणायली कसं हसू हसू तरी कवर काय करावं सांग, कवर हसू असं. बरं त्यांच्या पुढे डोसकच बंद पडते. मा कुंकुम कसे आमच्या गावात एक बाई नवऱ्याने म्हणली तुम्हाला झाडावर चढता येतं का? ते म्हणला नाही. हे माकडं बरी का पद्धत आहे बोलण्याची का तुमच्यापेक्षा माकडं बरी. इमानदार होते गेलं आणि झाडावर चढायचं शिकलो. 15 दिवस आलो बाय मला झाडावर चढायला. माकडातून तुमच्यात काय बदलले? नाही कसं करायचं आता सांगा, कसं करायचं तुम्ही सांगा. लॉकडाऊन पडलं 1.5 वर्ष काहीच नाही. आमच्या बायकोनं कुत्र्यावर घालून शा दिल्या मला. माई शपथ लावण नाही महाराज. पाकिट आलं की हाणायची 100 रुपये आहे ना, कुठून खुर्ची टाकून दारात बसलो. बाया कुत्र्यावर मांजरीवर घालून शा द्या. लोई नंबर 1 आहेत महाराज. खेड्यापाड्यात राहणाऱ्या माणसाला कळत आहे शेजारणीला शा द्यायचा असावा आणि मांजरा यावा सकाळी सकाळी. तिकडून शेजारीन झाडून काढीत असावं, इकडून ही झाडून काढीत असावं, मध्ये मांजर यावा. आग छिरण बंगाली अशा बोला त्यात महाराज. कशा हसा त्यात बघा त्याची त्याला कसं कळत आहे. लोई
बोलणार महाराज, अशा बोलत यात ना, मोकळ्या मनानं बोलत यात महाराज, मोकळ्या मनानं. बाया भवयाची एक केस का कापित्यात, ह्याचा अजून मेळ लागला नाही मला महाराज. ह्याला का मोहळ बसत आहे का माश्या बसत यात का काय? बरं ती मला बी जावं लागतं बायकोला घेऊन ती कवा बी. हा 2-2 तास त्या दारात. बरं त्याचे वारक दिसत बी नाहीत कुठं असते तर कुठं नाही, त्याचा बी मेळ. काय करावं सांगा, कळतच नाही काही. असू द्या, वेळ लय झालाय हो फवारणी शिवाय टवटवीत करा, बरोबर आहे का नाही? जरा मोसम वेगळा आहे. अहो लय महाराज दारात बसलो आणि कुत्रा आलं आणि बायकोनं कुत्र्यावर घातल्या. हाड हाड मिळाल्या, हाड हाड. कुत्रा गेलं निघून, माझ्याकडे बघितलं, हाड. 1.5 वर्ष झालं इतकाच मारायलाय, कुठं जाय नाही काही व्हाय नाही, मिळाला हाड. गट्टा गट्टा गिळ वरून मॅच तिला म्हणलं, कुत्रा बांड आहे का करू. कशा गुदगुल्या झाल्या बघा ना. ह्याला वाटलं ह्याच लईच इचकलंय रे. माझं एवढं बिघडलेलं नाही, मी माझ्यावर घेऊन तुमचं सांगितलं एवढंच आहे, बाकी काय. सारभूत तत्व जर काय असेल तर नाम आहे म्हणा. संसाराच्या नादी लागू नको, तुकोबार आहे हा उपदेश. संसार फलकट आहे हा उपदेश तुकोबार आहे. अगोदर मनाला आणि मनाच्या नंतर जनाला दुसऱ्या चरणात. आम्ही धारूरमध्ये राहतो शिक्षक कॉलनीत. ती सगळ्या बाया 5-6 वाजता गल्लीतल्या नीट ऐका विनोद 4G लावून ऐकावं लागतं. गप्पा मारीत बसायच्या, अशा सगळ्या गप्पा मारीत बसतात बघा 5-6 वाजता. काम नसते काही नसते, उरकले बसतात, आपल्या झोपेतून उठतात येतात, बसतात तिथे. ते बसल्या अशा हसत आहेत महाराज एकूणमेकीकडे बघून. वा 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 वा. आनंदच तसला नाही, अशा हसायच्या, खळखळून आनंद घ्यायच्या. नीट ऐका जाण करायला कळतं, काहीला तर मिळत लागणार नाही ह्याचा. हा उगं काही शेजार हसला म्हणून हसायचा. उगं ऐका आता बसल्या गप्पा मारे. एके दिवशी सगळ्या बसल्या होत्या आणि ह्या काय इकडे बघा ना इकडे बघा, अशा बघत होत्या एकूणमेक. कुणीच कुणाला बोलत नव्हतं, हसत नव्हत्या. मी तिथं गेलो, म्हणलं काकू रोज लय हसत असतात, आज कुणीच हसाना कस काय? माय म्हणली महाराज आज सगळ्याच आल्या आता. उजडलं का ना काय पाहिजे मग. एखादी घरी असती म्हणजे जमला असता हसायला, पण आज सगळ्याच आल्यात नाही काय हसावं. आई से जागवी तो मना समना, संसार फलकट आहे, तू त्याच्या नादाला लागू नको. आम्ही त्याच्या तो शब्दानं दूर आहेत, त्याच्या नादी लागू नको. आई से जागवी तो मना, आधी मना आणि मग सरीसे जना सहित. आई करे मना जना तुझ्या सोहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. म्हणून महाराज म्हणतात ही मना तू एक काम कर, अवघे निर्सोनिया काम घ्यावे नाम विठोबाचे. विठोबाचं नाव घेऊन विठोबाचं नामचिंतन करून तू हे काम कर. आता एकच मिनिट, एक शरण शेवटचं घेऊ आणि मग विरामाकडे जाऊ. पण आता एवढं महत्वाचं चरण आहे, तोला मोलाचं चरण आहे. ऐका विषयानं सांगतो, चाल भैरवी आणि चरण
एकत्रित करायचं आणि थांबून टाकायचं. बरोबर आहे का नाही? एकदाच सगळं करायचं. मी ते विषय सगळा सांगून घेतो, चालीसारखं म्हणायचं आणि थांबायचं. लोकांना आंबट करायचं नाही. हा कसं गुरुजी बरोबर आहे का नाही? गुरुजी म्हणणार आहे, त्याच्यामुळे काय नाही. इकडे बघा, म्हणजे संगती लावून घ्या. संसार फलकट आहे, मान्य? बोला गाड्या तुम्ही आता. संसार फलकट आहे, मान्य? बरं, फलकट शब्दावर काही कुणाची शंका आहे? काही तो शब्दावर त्याचं ऑपरेशन केल्यासारखं केलं की आपण शब्दाचं, संसाराचं. बरोबर आहे का नाही? म्हणून इथं सारभूत काय आहे? भगवंत. येथे सार भगवंत. हे कुणाला सांगायला तुकोबर आहे? आधी म्हणाला आईशे जागवितो मना, नंतर सरीशे जना सहित. काय सांगायले? अवघे निरसोनिया काम. बाजूला सारायचं आणि घ्यावे नाम विठोबाचे. बर, कारण त्याचं कारण आहे असं, देवाशिवाय कुणाचं चांगलं झालेली बातमीच कानावर नाही. देवाला सोडून केलं की काही कामात नाही. नाटाच्या अभंगात, नाटाच्या अभंगात शब्द आहेत, करशी देवा विनाश. 61 नाट आहेत. किती? 61. हे सगळे नाट ज्याच्या पाठ त्याच्या कीर्तनाचा वेगळाच थाट मारा. आम्हाला 61 नाट नाही, 61 अभंग नाही, 61 गाणे पाठ, पण नाट पाठ नाही. नट, नाट शब्दाचा अर्थ आहे विविध विविध विशेषणानं देवाला नटविण्याचं काम केलंय, त्याचं नाव नाट. करशी देवा विनाश, अवघी होईल निराश. तृष्णा वाढविशी बहुवसन, कधी सुखास न पवशी गा. आता देवाला धरून केलं की काम चांगले होते. मग आता नीट ऐका, देवाला धरून केलं की वाईट बी चांगलं होतंय, देवाला सोडून केलं की वाईट बी मिथ्या होऊन जात, चांगलं बी मिथ्या होते. शब्द ऐका. देवाला धरून केल्यावर काय काय गोड होतंय ऐकायचं का तुम्हाला? ऐकायचं का? अहो संसाराचा धाक निरंतर आमाशी, मरण भले परी काय अवकळाईशी. शब्द पुढचे बघा, काय अवकळाईशी, काय गा विठोबा तुझा आता म्हणावे. शब्द बघा, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे. गोड होते मांस चर्म हाड. शब्द आहे देवावघेच गोड, जे जे हरी रंगी रंगले, हो काही नवाचे वाया गेले. एक एक शब्द. आता बघा, एक एक शब्द. मांस गोड होईल का, एवढं चरण सांगून थांबायचे. मांस गोड होईल का? बोला आता. मांस, मांस, मांसासारखा शब्द अमावस्येच्या दिवशी घ्या उच्चाराय तरी बरा वाटायलाय का? गोड होईल का मांस? होणार नाही. पण सज्जन कसायाचं मांस गोड झालं का नाही? सज्जन कसाया विकू लागे, देवानं मांस विकले गोड झालं का आंबट झालं? बोला, बोला गड्या, बोला की. गोड झालं. चर्म हाड कातड. हा चांबाराच्या जातीमध्ये रोहिदास नावाचे साधू आले. कोण? रोहिदास. रोहिदास नावाच्या साधूचं चमडच गोड झालं. लक्षात आलं? अहो ती सोनाराच्या जाती. कोणत्या जातीत? सोनाराच्या जातीत नरहरी सोनार नावाचे साधू जन्माला आले. सोनं घडवायचं कामच केलं. सोनं आंबट झालं का गोड झालं? आता बोला. गोड झालं महाराज. म्हणून सोनाराने बी भ्यायची काही गरज नाही. देव आलता, तुम्ही चलत चलत मला एक अंगठी घालून टाकायची, काही भ्यायचं नाही, काही नाही, काही नाही महाराज. देव आलेला आहे. मांस गोड, चमड्या गोड, हाड्या गोड, सोनं गोड झालं का नाही? हाड चोकोबराचे गोड झाले का नाही? हाड चोकोबरा. हो, एक दोनच गोष्टी सांगतो. मला सांगा, चोऱ्या चांगल्या आहेत का? चोऱ्या, चोरी करणं बरी गोष्ट. 10 मिनिटात थांबायचं, मोकळे मनानं बोला. चोरी चांगली का? गोड होईल का चोरी? होईल का चोरी गोड? नाही ना होणार, नाही ना होणार. गोपाळाने काय केलं? बोला, बोला पटकन बोला आता. गोपाळाने काय केलं? चोऱ्या. गोपाळाने चोऱ्याच केल्या, पण गोपाळाने चोऱ्या देवाला धरून केल्या. म्हणून गोपाळ्यांच्या चोऱ्या एवढ्या गोड झाल्या, एवढ्या गोड झाल्या सर, एवढा नाही, जगात केवढा बी सप्ताह मोठा करू द्या आणि किती बी दिवसाचा करू द्या, गोपाळाच्या चोऱ्या सांगितल्याशिवाय सप्ताह संपत नाही. एवढ्या गोड केल्या महाराज. काय काय बोलायला उगा होय, हाय का काय उगा?
हा मग चितूर मितूर बोलून जमतंय का? काही बी बोलून जमतंय का? काही बी बोलून जमत नाही ना. झाल्या का नाही चोऱ्या गोड झाल्या गोपाळांच्या. बरं ठीक आहे. हा मारामारी चांगली का? बरं मारामारी चांगली का चोरी चांगली? कसं मारामारी चांगली? मारामारी चांगली गोष्ट आहे. गोड होईल का मारामारी? बोला की पटकन. नाही ना होणार. 100% नाही होणार सर. बरोबर. मारामारी चांगली होणार नाही, गोड होणार नाही. पांडवांनी काय केलं? पांडवांनी मारामाऱ्याच केल्या. पण पांडवांनी मारामाऱ्या देवाला धरून केल्यामुळं पांडवाच्या मारामारीचा ग्रंथ तयार झाला आणि लोक त्याच्यावर फुलं ठेवून पूजा करायली. पांडव प्रताप महाभारत कशाचे ग्रंथ? अहो तुकोबरायचे शब्द आहेत. उगा कसं गेल्या वर्षी आपण चिंतन केलं, कसंही बोललं की माणसाला राग येत. पांडवाच्या कुळाला दोष आहे महाराज. पांडवाच्या कुळाला बघा तुम्ही, कागाची आविष्टे जन्म पिंपळाशी, पांडव कुळाशी पाहता दोष. एक उदाहरण सांगतो. ऐकण्यात हाय का असं? ऐकण्यात जुन्या लोकांच्या असं, आमच्या गावात एका पाटलानं 5 बायका केल्या. ऐकण्यात नाही का? बोला की पटकन थांबायचंय. ऐका नाही 5 बायका होते का नाही? आमच्या इथं 5 बायका एका माणसाला, हाय का नाही? पण एका बाईनं 5 नवरे केलेली घटना तुमच्या ऐकण्यात आहे का इथं कुठं? बोला की नाही. पांडवाच्या कुळात असलं झालंय का नाही झालं? बरं एका बाईनं 5 नवरे करणं पुण्याचं काम का पापाचं? मग द्रौपदीनं किती नवरे केलते? 5 पांडवात 1 द्रौपदी. एवढं असून बी उठला की द्वारकेचा राणा. असलं खऱ्याला न्याय नाही राहिला का? आहे ते असला धंदा आहे. उगा काय बोलून उगा बोललं की तोंड दिसत आहे माणसाचं म्हणून बोलत नाही माणूस. उगा चलत अहो बाप पोरानं पोरगी बघितली. कुणी? पोरानं बघितली पोरगी. पोरगी बघितली आणली बापाकडे. श्रद्धा बाप म्हणला बाबा असली पोरगी आणली, राजाची पोरगी पळून आणली. पोरग कुणाचं माहिती का? तसला साधू पुन्हा होणार नाही. असल्या खतरनाक फकड्या साधूचं पोरग होतं. तुमच्या लक्षात येईन आता. त्या साधूकडे गेला म्हणला बाबा तेवढी पोरगी नजरे घालून घाला ना, मला तिच्या संग लग्न करायचे. बाप म्हणला मला बघू दे. बाप बघायला गेला आणि पोरगी बघितली आणि बघितल्यावर म्हणला पोरा तू थांब आता, हिच्या संग मला लग्न करायचंय. बापाच्या लग्नासाठी पोरगच संन्याशी राहिलं. असलं घडलंय का नाही महाभारतात? बोला पटकन चला. घडलंय का नाही? आणि असलं घडून बी उठला की द्वारकेचा राणा. असला धंदा आहे काय? आता तुम्ही म्हणताना असलं करून बी पांडवाच्या मारामारीचा ग्रंथ का? त्याचं एकच कारण, पाहते पांडवा खंडवनवाशी. गोष्ट खरी पण एका तत्वासाठी, परी त्या देवाशी आठवीती. देव सोडला नाही ना म्हणून पांडवाच्या मारामाऱ्या गोड झाल्या. एक सांगून शेवट, व्याभिचार गोष्ट चांगली का वाईट? वाईट. गवळणींनी काय केला? भक्ती कोणती केली गवळणींनी? व्याभिचार. नाथ महाराज बोलले भागवत बाबा, गवळणी करीती देवाशी व्याभिचार, सांडोनी आचार भ्रष्ट होती. पण पुढचे शब्द महत्वाचे, तयाशी दिधले ते कवनाशी नाही. गवळणीने व्याभिचार केला पण त्यांना जे दिलं ती जगात देवानं कुणाला दिलं नाही. अहो गवळणीने व्याभिचार केला पण देवाला धरून केल्यामुळं तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार, साधिले अपार निज सुख. मग देवाला धरून केलं की काही बी चांगलं होते आणि देवाला सोडून जर केलं तर सगळं मिथ्या होते. अभंगाच्या शेवटच्या चालत म्हणायचे, तुका म्हणे देवावीन केला शीन तो मिथ्या. आलं का लक्षात? शेवटचं चरण आहे, देवावीन देवाला धरून केलं की चांगलं आणि देवाला सोडून केलं की मिथ्या. तुका म्हणे देवावीन केला शीन तो मिथ्या, ऐसे जागवी तू मना श्रीशे जना सहित. अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडला. या गेवराई नावाच्या शहरामध्ये
सुंदर या उपक्रमाचं आयोजन केलंय. आपल्या ह्या सगळ्यात ही जी खुर्चीवर बसलेली कामातली माणसं आहेत, निघालेली माणसं आहेत, बसता बसता 10 मिनटं बसू म्हणून जी बसली ती बसलीच नाही तर निघालेली माणसं होते. म्हणून खऱ्या अर्थानं वेळ आपल्याकडं खूप झालाय. आपल्याला वेळ मला 3-4 तास लागतात निवांत कीर्तन करायला. असं मला जेवण आणि कीर्तन गडबडीत होतच नाही देव जाणे. हो ना, मगाचं नाही काय ती गडबड जेवण्याची मला जमत नाही. मी डबल येऊन जेवणार आहे आता, ध्यानात ठेवा तुम्ही उगा. हां, मला तसलं जमत नाही उगा. तुम्ही चटणी भाकर द्या पण द्या मला. तुम्ही नाही म्हणू नका, इथं इज्जत जाऊ देऊ नका, मला हो म्हणा फक्त, बाकी काही नाही. मला गडबडीत जमत नाही खरं म्हणजे, बरोबर आहे का नाही. हां, पण मान्यवर बी मोठमोठे आलेले होते. मी म्हणजे या कार्यक्रमाचा एक सदस्य असल्यासारखा आहे. कार्यक्रम आपला आहे पण आपलं कमी जास्त झालेलं जमतंय, पण मोठ्याचा अनादर आपल्याकडून होऊ नये म्हणून आपण मोजक्या वेळेस सेवा केली. आपल्या सर्वांच्या चरणारविंदी मी माझा माथा टेकवतो. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर माझ्या पदरात टाका. मी असा गुंडाळून नेतो आणि गडी कारखान्याच्या पुढं झटकितो. मला निहून काय करायचंय सांगा. मी कशाला निहू तुमचं पुढं नेऊन झटकितो. जेवढं चुकलं तेवढं माझ्या पदरचं आहे आणि जेवढं बरोबर आहे तेवढं गुरुवर्य आचार्यांचं आहे, ऐकलेलं आहे. माझ्या पदरचा एक शब्द सुद्धा नाही. ज्यांनी ही गळ्यात माझ्या पवित्र तुळशीची माळ घातली ते शांती ब्रह्मगुरुवर्य पांडुरंग महाराज मुंडे आम्हाला माहिती, आणि ज्यांच्या मुखातले 4 शब्द आपल्या पुढे मांडले. प्रातस्मरणीय आचार्य गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजींच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्या वाणीला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. काही चुकलं असलं तर मला माफ करा, मी तुमच्या पाया पडतो. आणि नसलं तर माफ करायचं तर मग काय करायचं करा जा. काय आमचे मराठी हॉटस्पॉट नावाचं यूट्यूब चॅनल आहे. माझा अत्यंत जवळचा मित्र अरविंदजी शिंदे, ते ज्यांचं चॅनल ते शरद दादा शिंदे, औरंगाबादचे, संभाजीनगरचे. मी कुणाला कॅमेरा लावू देत नाही, मी बंद केलं. पण आता ही दंडेल माणूस आहे, ऐकण्याच्याच पलीकडचा आहे. बरं, ती ऐकणं ऐकणं म्हणजे प्रेमाचं आहे. मी म्हणलं लावू नको, लावू नको. आता हनी तोस का काय म्हणलं, अरे मी म्हणलं लावू नको, लावू नको, तुमचं तुम्ही करा, मी करतो. आता काय करावं आता, बरोबर आहे का नाही. ही प्रेमाची तो जाती ऐशी सर्वस्वाशी मुकावे अशातला प्रकारे अरविंदजी शिंदे, आमचा अरविंद इथं आहे, त्याच्या मराठी हॉटस्पॉट नावाचं यूट्यूब चॅनल आहे. गजर कीर्तनाचा हे एक यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका, ही विनंती. बाकी काही नाही आपल्याला. आपल्या चरणी मी माझा माथा टेकवतो. अन्नदात्यांना जे काही थोडीफार दान दक्षिणा म्हणून मदत करणाऱ्या सर्व सदस्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही देत चला, देव तुम्हाला देत राहील. तुम्ही देत चला, देव तुम्हाला देत राहील. काय बघा, एकाच मिनिटात सांगतो. जुन्या काळामध्ये सर ते आपण कमविलेला पैसा लई 1 नंबरचाच असतो का? खरं सांगा बरं, 1 नंबरच आहे का आपण कमविलेला पैसा? 1 नंबरच नसतो, 2 नंबर 3 नंबरचा असतो. सर्रास 1 नंबरचा पैसा कुठे महाराज? अजिबात नाही महाराज. हा, मग मोठमोठे लोक पायावर पैसे टून पाया पडतात ना महाराज, मी त्याचे टायर टाकीत असतोय. हा, सगळ्यात 1 नंबरचा असतो असं 2-3. मग ही 2 आणि 3 नंबर पचवायचं कसं काय? जुन्या काळामध्ये मुठी होत्या ना, मुठी त्या मुठी गेल्या आणि मुठी यायला उशीर होता. त्या मधल्या काळात किर्लोस्करचे इंजिन आलते बघा, आठवतात का कोणाला? ठक खट 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 असे वाजत ते इंजिन हाणलाच ना ती मोठा अशी काढून दिलं असायचं आणि एक बारीक तुटी काढलेली असायची, ती हिरीतच पाणी चालायचं. आठवलं का तुम्हाला? आठवलं का? मोठी नळी कुठं असायची? शेतात, आणि बारीक तुटी ती विहिरीत. बरं, ती शहाणे म्हणते ती तुटी का काढली? शाबास, ती इंजिन गरम होऊन फुटू नये म्हणून ती तुटी काढायची. कमविलेला पैसा लईच 1 नंबर आहे असं नाही, 2 नंबर 3 नंबरचा पैसा आहे. ही बी 2 नंबर 3 नंबर गरम होऊन फुटू नये म्हणून अशा उत्सवात 1000-2000 देऊन तुटी काढून द्यायची. बाकी काही नाही महाराज. म्हणून अन्नदान करणं, दान दक्षिणा म्हणजे तुट्या काढून देण्याचे लक्षण आहेत. बघा, तुम्हाला कुणाला तुट्या काढायच्या नाही. जर तुट्या काढल्या तर इंजिन कुठून फुटन सांगता येत नाही. मग ते कुठून बे फुटू कुठून बी फुटतंय, रिपोर्ट पॉझिटिव्ह होणार. 3 लाख फुटलं धरण. आज पोरगी दुसऱ्या जातीतल्या संग पळून गेली, फुटलं धरण. जाऊ काय करायचं सांगा. कुठून बी इंजिन फुटतंय सांगता येत नाही महाराज.
म्हणून चांगल्या कार्याला सरळ हाताने मदत करणं ही काळाची गरज आहे. तुम्हाला साधा जाताना सगळेजण माया पाया पडून जा, 100 रुपये देऊन जा, काही अडचण नाही. हो बरोबर आहे का नाही? बाया म्हणत्या माय मी याला पैसे मागायलाय, आम्ही आणले नाहीत, मनी द्या मनी, काही अडचण नाही. मनी 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 द्या. हा, एका बाईनं काळे मनी दिले मला, काळे, तरी मी नेहलेच बायकोच्या पोतीत ओवलेत, काय करायचं सोडून तरी सांगा. सगळ्यांच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली महाराज. श्री ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर भजन सम्राट हरिभक्त परायण गरड गुरुजी, भजन सम्राट तुळशीरामजी महाराज आतकरे. संसाराच्या जात्यामध्ये जीव भरडून निघतो, म्हणून ईश्वराच्या नामाचा आपण आश्रय घेतला पाहिजे. फलकट तो संसार जगद्गुरूच्या या रचनेवर तुम्हाला आम्हाला सर्वांना अतिशय तुमच्या मनाला, वाणीला आणि सर्व अंतःकरणाला पटणारं असं चिंतन महाराष्ट्रातील लोकप्रिय युवा कीर्तनकार ज्यांची साधना ही सिद्ध झालेली आहे, व्याकरणाचार्य आदरणीय अर्जुन शास्त्री लाल गुरुजी यांच्या सान्निध्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व ज्यांनी विकसित केलेलं आहे, परमार्थ ज्यांनी विकसित केलं आहे, असे युवा कीर्तनकार प्रकाश महाराज साठे अर्जुन शास्त्रींचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी या ठिकाणी सेवा दिली. त्यांना प्रणिपात आहे. मूळतः अक्रोड साखरे महाराज आणि प्रकाश महाराज साठे या कार्यक्रमाचे 2 खांब आहेत, त्याच्यामुळे ते मालकच आहेत या कार्यक्रमाचे. परंतु आयत्या वेळेस शास्त्रीजींनी सांगितलं त्यांना की तुम्ही जा. ते तर खरं कीर्तन करत नाहीत आणि 3 कीर्तनं त्यांची झाल्याशिवाय राहत नाहीत. त्याच्यामुळे अक्रोड महाराज साखरेला रात्रीसुद्धा बाबांचं कीर्तन आम्ही म्हणलो होतो करा बाबा तुम्हाला, ते म्हणे नाही यांनाच बोलवा. ही सर्व प्रेमाची मंडळी आहे, यांच्या विचारावरच हा कार्यक्रम चालतो. मी त्यांना प्रणिपात करतो. या कार्यक्रमाच्या औचित्यानं आज जे सत्कारमूर्ती होते अभिमन्यू आबा मुळे मृदंग महामेरू, खरं तर गेली अनेक दिवस या पखवाजाच्या साधनेमध्ये त्यांचं जीवन समर्पित आहे आणि आज त्यांचा सत्कार झाल्यानंतर सुद्धा या कार्यक्रमाला ते पखावज बांधण्यासाठी या ठिकाणी थांबले. त्यांना सुद्धा मी प्रणिपात करतो. आदरणीय यादवराजजी फड यांना या ठिकाणी आपण सन्मानित केलं. मी तुम्हाला रात्री विनंती केली होती आजच्या दिवस कार्यक्रमाला या, परंतु आपण जास्तीचं कुणी आलं नाही. जे आलेत त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या समेत आलेले महाराष्ट्रातील त्यांचे शिष्य, गुरुजींचे शिष्य आहेत ना, आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक. खरं तर योग किती असतो बघा. आमचं गरड गुरुजींचंच भजन ठेवायचं चाललं होतं, पण योगाकांनी फड महाराजांचा सत्कार आणि नानांचा एवढा आग्रह होता की राधाकृष्ण गरड गुरुजींचं भजन ठेवू. पण ते नियोजन आम्हाला 10 मालक आहेत, हे काही सांगतात ते काही सांगतात. मग पुढच्या वर्षी नक्की आता तुमचं भजन ठेवू. परंतु आम्हाला ज्यांनी इच्छा व्यक्त केली ती लोक या कार्यक्रमात आलीच. आमचा बंडू मल्ला समाधान शर्माचं कीर्तन घ्या, ते आले. आणि नाना म्हणले की नाही नाना तुम्ही गरड गुरुजींचं भजन घ्या म्हणून. आज गरड गुरुजी या ठिकाणी आले, त्यांना प्रणिपात करतो. उद्या बी आहेत ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने. पण एक उद्या 6 वाजता आदरणीय यादवराजजी फड जे किराणा घराण्याचे गायक आहेत, महाराष्ट्रातील गायन कलेमध्ये चर्चित व्यक्तिमत्व आहे त्यांचं देशामध्ये, म्हणून त्यांना ऐकण्यासाठी, त्यांच्या गाण्याचा आनंद घेण्यासाठी भीमसेनजी जोशी यांचे पट्टशिष्य आहेत, त्यांना ऐकण्यासाठी आपण यावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. त्यानंतर स्वानंद सुखनिवासी जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये अध्यापक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, गेल्या वर्षी त्यांची कीर्तनाची सेवा येते ती आदरणीय कदम माऊली यांना आपण उद्या कीर्तनाच्या माध्यमातून ऐकणार आहोत. या दोन्ही कार्यक्रमाचा आनंद आपण घ्यावा ही विनंती. बाबांनी जरी सांगितलं असलं किंवा मदत करा वगैरे काही नाही, तुमच्या मदतीवरच हा कार्यक्रम चालतो. विनाकारण म्हणजे काय असा आग्रह धरू नका की साठे सर इथं पैशासाठी थांबलेले आहेत, असं काही नाही. करणारे भरपूर लोक आहेत, त्यांच्याच बळावर हा कार्यक्रम होतो. आमचे कचरूजी काकडे महाराज तर हे सर्व बंधू व मंडळी या ठिकाणी आहे, ते सांगतात तसा हा कार्यक्रम होतो. त्याच्यामुळे इथं मी कोणाला 15 वर्षात या माईकमध्ये मी कोणाला 1 रुपया ह्या कार्यक्रमाला कधी मागितलं नाही. असं कोणी सांगितलं ना 15 वर्षात जर, तर मग सांगितलं. मग म्हणजे जे ठरले लोक मला उलटं येऊन सांगतात की चाटे सर आमचं काही योगदान राहू द्या, पण आमचा ठरलेला कार्यक्रम असतो. तिथं जर अडचण आली तर मी एखाद्याला हटवतो, नाही तर कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त मी अनावश्यक 1 रुपया कधी या कार्यक्रमात आणला नाही. तशी दुर्बुद्धी मला भगवान बाबांनी आणि वामन भाऊनी देऊ बी नाही. म्हणून तुमच्या बळावरच हा कार्यक्रम चालू आहे. पुन्हा एकदा सर्वांना प्रणिपात करतो. उद्या 2-3 दिवसाच्या दोन्ही कार्यक्रमाचा आनंद आपण घ्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. ना सुर द्या.
गरड गुरुजींना ऐकल्याशिवाय उठू नका तुम्ही.